महाराष्ट्र दिनाच्या मी मनापासून 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला। आज 65 वर्ष पूर्ण होत आहेत आणि खरं म्हणजे आज हुतात्मा स्मारक या ठिकाणी आदरांजली व्हायला आम्ही आलोय। ज्या हुतात्म्यांनी या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, या मातीसाठी आपलं रक्त सांडलं, त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागामुळे बलिदानामुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय आणि या हुतात्म्यांनी आपल्या बलिदानातून खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य मिळवून दिलं महाराष्ट्राला। त्यांना अभिप्रेत असलेलं काम या महाराष्ट्र राज्याच्या वतीने शासनाच्या वतीने आपण करतोय। आपल्याला माहीत आहे की 2022 पासून जे महायुतीचं सरकार आलं, हे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रातल्या तमाम काम करतंय। एकीकडे विकास प्रकल्प आपण पुढे नेतोय म्हणजे महाराष्ट्राचा विकास, आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालतो आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये याच ज्यांनी बलिदान दिलं आपले, त्यामध्ये ज्ञात अज्ञात जे लढा देणारे खऱ्या अर्थाने काही हुतात्मे झाले 106, आणि त्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं। न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं दैदिप्यमान यश मिळालं। आता आणखी सरकारची जबाबदारी वाढली आहे। सरकार या हुतात्म्यांना अभिप्रेत असलेलं काम लोकाभिमुख या ठिकाणी करतंय आणि यासाठी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री असतील मोदीजी, गृहमंत्री अमित भाई वेळोवेळी आम्हाला राज्याला सहकार्य करतात। डबल इंजिनचं सरकार काम करतंय आणि कालच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जातनिहाय जनगणनेचा मोठा निर्णय घेतला। यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना एक न्याय देणारं सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडलंय आणि यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो। खऱ्या अर्थाने जो शेवटचा घटक आहे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सर्व शोषित, दलित, पीडित, गरीब शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे, यासाठी संविधान आणि आपल्या भारताची घटना त्यांनी लिहिली आणि कालच्या निर्णयामुळे शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम होईल। आणि मी या ठिकाणी हेही सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री आत्ताच आपल्या वेव्ज या कार्यक्रमाला येऊन गेले आणि त्या ठिकाणी देखील त्यांना मार्गदर्शन केलं, परंतु काल निर्णय घेतला त्यावेळेस सकाळी तिन्ही दलाच्या सेना दलाच्या तिन्ही म्हणजे वायुसेना, नौसेना आणि थलसेना या तिघांच्या प्रमुखांची बैठक घेतली की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, त्यांना मोकळीक दिली। आतापर्यंत कधीही आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना कधीही मोकळीक मिळाली नव्हती, पण मोदीजींनी दिली। कठोर निर्णय मोदीजींनी सकाळी घेतला आणि या देशावर झालेला हल्ला, जे आपले निरपराध लोक, बेकसूर लोक मारले गेले, त्यांचा बदला आणि हा झालेला हल्ला दहशतवादी पाकधार्जिना दहशतवादी हल्ला पूर्णपणे मोडून काढण्यासाठी तिन्ही दलाच्या बैठका घेऊन कठोर मोदीजी दिसले आणि संध्याकाळी सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे मोदीजी दिसले। आणि आज इकडे जे वेव्जमधून जे नवीन यंग क्रिएटर आहेत, मीडिया आहे, एंटरटेनमेंट आहे, हे क्षेत्र पण मोठं आहे आणि हे वेव्सचा हा कार्यक्रम जो आहे, जो
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 हा पहिल्यांदा होतोय आणि त्याला मुंबईमध्ये स्थान दिलं. मुंबई आणि महाराष्ट्राला प्राधान्य दिलं. खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. कारण ते म्हणाले होते मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू, मुंबईला देशाचं ग्रोथ सेंटर पॉवर हाऊस करू. त्याचं हे पहिलं पाऊल आहे. आणि म्हणून आज बघितलं आम्ही की वेगवेगळ्या आयडियाज त्या ठिकाणी आणि दोन्ही क्षेत्र एवढी मोठी आहेत की त्यामध्ये हजारो लाखो लोकांना त्या ठिकाणी त्यांचे आयडियाज, त्यांचे व्ह्यूज तिथे मांडतायत. 4 दिवसाचं ते सेशन आहे आणि त्यामधून लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि मुंबईचं ब्रँडिंग होईल, मार्केटिंग होईल, शोकेसिंग होईल आणि मुंबई देशाच्या नाही जगाच्या नकाशावर मुंबई चमकेल आणि मुंबईचं नाव होईल. आणि त्यामुळे देखील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. हिंदी में एक मई महाराष्ट्र दिन के उपलक्ष्य पे मैं सभी तमाम महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं. आज यहाँ पर हुतात्मा चौक है. इन्हीं हुतात्माओं ने महाराष्ट्र के लिए, अपने भूमि के लिए अपना बलिदान दिया है. उनको मैं विनम्र अभिवादन करता हूं और उनको अभिप्रेत जो काम है राज्य सरकार के माध्यम से सर्व सामान्य आम आदमी जो है वो मुख्य प्रवाह में आना चाहिए. इसलिए पिछले 2.5-3 साल से हम लोग एक विकास प्रकल्प आगे बढ़ा रहे हैं. दूसरी तरफ लोकाभिमुख कल्याणकारी योजनाओं का आगे बढ़ा रहे हैं और इसीलिए ये सही श्रद्धांजलि ये जिन्होंने बलिदान दिया है उनको मिलेगी और आगे भी ऐसा ही काम इस राज्य का विकास को आगे बढ़ाएंगे. आज मोदी जी भी मुंबई में आए थे. वेव्स के जो समिट है वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट 2025 को, वहाँ पर भी देखा कि आज पूरी दुनिया के वर्ल्ड के लोग मुंबई में आए हैं. मुंबई का महत्व क्या है वो आज लोगों को, पूरे दुनिया को दिखेगा. और मैं धन्यवाद देता हूँ मोदी जी को क्योंकि उन्होंने पहले कहा था कि मुंबई को ग्लोबल फिनटेक हब बनाएंगे, मुंबई को पावर सेंटर बनाएंगे और इसी का एक पहला कदम ये आज उन्होंने रखा है. क्योंकि ये पहली बार इतना बड़ा समिट हो रहा है और उसमें कई जो मीडिया है, एंटरटेनमेंट है, उसके अनेक रूप दिखाई पड़े और इसलिए ये बहुत बड़ी इंडस्ट्री है. उसको समर्थन करना, उसको सपोर्ट करना ये भी ज़रूरी है और वो मुंबई सिलेक्ट किया, इसलिए धन्यवाद देता हूँ मैं. मुंबई अभी सिर्फ भारत के नहीं पूरी दुनिया के नक्शे पे मुंबई दिखेगी, मुंबई चमकेगी, मुंबई का महत्व जो है बढ़ेगा. इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को धन्यवाद देता हूं. और कल सुबह मोदी जी ने तीनों दल के, सेना दल के, वायुसेना, नौसेना के प्रमुख लोगों की बैठक ली थी. पाकिस्तान ने जो हमारे साथ घिनौना काम किया है, हमारे बेकसूर लोगों को मारा है, उनका बदला जो है वो मोदी जी लेंगे. और मैंने पहले भी कहा है कि इनका बलिदान व्यर्थ न जाएगा और उसकी शुरुआत भी उन्होंने की. आज तक कभी भी इतने हमले हो गए लेकिन कभी भी ऐसा करारा जवाब नहीं दिया था. लेकिन मोदी जी ने पुलवामा का सर्जिकल स्ट्राइक भी किया. इससे पहले अब हमारे जवानों के सर काटकर पाकिस्तान में लेके जाने का घिनौना काम आतंकवादियों ने किया था. लेकिन तभी सरकार जो थी चुपचाप बैठी थी और मोदी जी ने ईंट का जवाब पत्थर से दिया है. और आगे उन्होंने कहा है कि ऐसा जवाब देंगे, ऐसा करारा जवाब देंगे कि पाकिस्तान फिर से हिंदुस्तान की ओर आँख उठाकर नहीं देखे. और इसलिए मुझे लगता है कि ये उनका जो हमला है वो आखिरी होगा. पाकिस्तान का नामो निशान मिटाने का काम देश के प्रधानमंत्री मोदी जी करेंगे. ये पूरी दुनिया हमारे देश के देशवासियों को पूरा विश्वास है. जात न्याय जनगणना का मुद्दा सर, हम आतंकवादियों को छीन कर मारेंगे और जब तक
विश्वास खत्म नहीं होगा तब तक हम लड़ते रहेंगे। और दूसरा सवाल यह है कि जातीय जनगणना को लेकर अब श्रेयवाद की लड़ाई भी शुरू होगी। देखिए, मैं यही बात कहता हूं कि जिन लोगों ने हमला किया है उनको तो चुन चुन के मारेंगे ही, क्योंकि उनका कई लोगों का घर बम से उड़ा दिया है, बुलडोजर से उड़ा दिया है, उनको तो छोड़ेंगे नहीं। लेकिन उनके पीछे जो पाकिस्तान है, उसके नापाक इरादे जो है, उसको भी मिटाएंगे मोदी जी। इतना मैं कहता हूं, क्योंकि उसकी शुरुआत हो गई है। और अभी जातीय जनगणना का श्रेय लेने की बात आप करते हो, तो इतने साल कांग्रेस की सरकार थी, तो क्यों उन्होंने जातीय जनगणना नहीं की? कई सालों से ये मांग थी। आज़ादी के बाद पहली बार ये निर्णय प्रधानमंत्री मोदी जी ने लिया है। आज हर जाति को न्याय मिलेगा, हर समाज को न्याय मिलेगा। और इसलिए जो श्रेयवाद की बात करते हैं, उनको मेरा सवाल है कि आपके हाथ में सरकार थी, तब आपने क्यों नहीं किया? क्योंकि वोट बैंक की राजनीति उन्होंने की, वोट बैंक की लालच में उन्होंने यह निर्णय नहीं लिया। इसलिए विपक्ष के नेता राहुल गांधी जी को मेरा सवाल है कि जब आपके हाथ में सत्ता थी, पावर थी, सरकार था, तब आपने क्यों नहीं किया? तभी भी मांगे पूरी देश में से लोग, देशवासी कर रहे थे। इसलिए ये सिर्फ श्रेयवाद की लड़ाई है। मोदी जी श्रेयवाद के लिए काम नहीं करते, वो देने का काम करते हैं, लेने का काम करते नहीं। और सामने जो आरोप करते हैं वो लेने का काम करते हैं, देने का काम उनको मालूम नहीं। इसलिए मैं इतना ही कहूँगा, ये 140 करोड़ जनता का श्रेय है। अभिवादन केलं, सातत्याने विरोधक म्हणत होते की दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय नाही, सरकारमध्ये समन्वय नाही। अरे तुम्ही सांगता, तुम्हीच चालवता आणि आम्ही तिघही, आमची टीम तीच आहे, आमचं इंजिन तेच आहे। आणि तिथं आमच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा अभाव नाही। आम्हाला आमचा कुठला अजेंडा वैयक्तिक नाही, या महाराष्ट्रातल्या जनतेचा विकास करणं, त्यांना न्याय देणं हा अजेंडा आहे आमचा। त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईमध्ये जे लोक आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी याचा श्रेय घेण्याचा किंवा श्रेयवादाचा जो काही प्रयत्न करतायत, खरं म्हणजे त्यांचं सरकार इतके वर्ष होतं, 60 वर्ष, मग 60 वर्षामध्ये का निर्णय घेतला नाही, हा माझा सवाल आहे त्यांना। आणि म्हणून राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असेल किंवा इंडिया अलायन्स असेल, मोदीजींना धन्यवाद द्यायला पाहिजे की आझादीनंतर, स्वातंत्र्यानंतर हा धाडसी निर्णय घेण्याचं काम मोदीजींनी केलं आहे। याला धाडस लागतं, हिम्मत लागते। त्या लोकांनी वोट बँकचं राजकारण केलं, वोट बँक सांभाळण्याचं काम केलं, आणि म्हणून त्याला उत्तर मोदीजींनी दिले। यापूर्वी देखील धाडसी निर्णय मोदीजींनी घेतले, मग तो आपला काश्मीरचा 370 कलम हटवण्याचा विषय असेल, नारी शक्ती वंदन बिल आहे, आरक्षण देण्याचा विषय असेल, ट्रिपल तलाक असेल, CAA असेल, वक्फ बोर्डाचा निर्णय असेल, त्याला हिम्मत लागते। ती हिम्मत त्यांच्यामध्ये नाही आहे, समजलं की नाही? आणि म्हणून मोदीजी हे फायटर आहेत, फायटर, आणि म्हणून तेच निर्णय घेऊ शकतात, म्हणून पाकिस्तानला धडा तेच शिकवू शकतात।